रात्र 36वी. तेल आहे तर मीठ नाही. आजचे पेळू चांगले नाहीत. सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाही. गोविंदा, तू पिंजलास ना कापूस? भिकाने विचारले. आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले, गोविंद म्हणाला. इतक्यात राम तेथे आला. त्याने ते बोलणे ऐकले. अलीकडे श्यामचे मन दुखी आहे. ते त्याचे दुखी मन त्याला काम करू देत नाही. हातून काम चांगले व्हाव्यास मनही प्रसन्न पाहिजे. राम म्हणाला. सर्व सिद्धीचे कारण मन करा रे प्रसन्न. असा तुकारामांचा चरण आहे. श्याम कोठे गेला आहे गोविंदा? रामने विचारले. ते मघा तर वरती होते, भिका म्हणाला. ते त्या एलाबाईकडे जाणार होते. ती बरीच आजारी आहे म्हणतात, गोविंदा म्हणाला. काय एक एक नाव. एलाबाई हे काय नाव रे? भिकाने विचारले. अरे, एलाबाई म्हणजे अहिल्याबाई. अहिल्याचा तो अपभ्रंश आहे. नावातला अर्थ शोधून काढावा लागतो, राम म्हणाला. त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला. काय रे करता गोविंदा? श्यामने विचारले. काही नाही. ती एलाबाई कशी आहे? त्यांनी विचारलं. तिला गावाला पाठवलं त्यांनी, श्याम म्हणाला. बरी होईल का? पोरेबाळे लहान आहेत, भिका म्हणाला. कोणाला माहीत, आपण तरी काय करणार, श्याम म्हणाला. भिका, आज तू भांडी चांगली नाही घासलीस. तुझे लक्ष नव्हते भांड्यांकडे. लक्ष जाऊन श्याम म्हणाला. जसे कापूस पिंजताना तुमचे नव्हते, भिका म्हणाला. का? आजचे पेळू चांगले नाही का झाले? श्यामने विचारले. त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे, गोविंदा म्हणाला. माझे तर सूत तुटत नव्हते, श्याम म्हणाला. तुमचे पेळू पाहिले असतील, भिका म्हणाला. नाही रे, आज मी कापूस पिंजला त्याचेच बनवले पेळू. मी माझ्या पुडीत ठेवले होते. मी ते बदलले होते. माझ्याजवळ चांगले पेळू होते ते तुमच्या पुडीत ठेवले व तुमच्या पेळूचे मी सूत कातले. तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल म्हणून बदलले होते, गोविंदा म्हणाला. श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही, राम म्हणाला. झोप येत नाही तर काय करू? नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो, श्याम म्हणाला. झोप न यायला काय झाले? आम्हाला बरी झोप येते, राम म्हणाला. तुम्ही खूप काम करता. झोप लागायला दिवसात तप करावे लागते, शरीर झिजवावे लागते, श्याम म्हणाला. तू नाही वाटते काम करीत. सकाळी विहिरीवर झाडाव्यास आज तूच गेलास, राम म्हणाला. परंतु भिका, गोविंदा व रामदेव यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये असे तुम्हाला वाटते? पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नाही का होऊ? श्यामने विचारले. तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही, त्यांनी राम म्हणाला. लोक यायला लागले, घंटा दिली पाहिजे, गोविंदा म्हणाला. घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली. आमच्या घरी आता सर्वच अडचण पडेल. घरात साऱ्यांचीच वाण भासेल. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही, असं चालले होते. कधी चुलीला लावायला ढपली नसे, थारड्यात घालायला गोवरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्यांची वाळलेली पाने आणून त्यावर तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे. तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळे चव येत असे. काय करील बिचारी? अब्रूने दिवस काढीत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते. ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एक तर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दौडी. त्यामुळे आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते, परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले, ब्राह्मण वस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारी जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरीणबाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. ताई एखाद्या वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाताई, तुमच्याकडे काही काम असेल तर मी करून देत जाईल. दळण वगैरे मी दळून देईल. मला थोडी मदत होईल. राधाताई शहरात राहिलेल्या. त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण लावायचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय, परंतु करील काय? वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळण दळत बसे.
थांबत थांबत दळून टाकी. श्याम असता तर सारे दळून टाकले असते असे तिच्या मनात येई. मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागली. दळता दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई, हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे 4 पैसे मिळत त्यातून आई तेल मीठ आणि व क्षणांचा संसार सुखाने करी. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. 2 दिव्याला तरी लावायला हव्यात ना. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पंत्यांना लागत असे. शेकडो पंत्या त्यावेळेस लागत असत. परंतु आईच्या त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करायची? आई त्या पेन्शनरी बाईंना म्हणाली, तुमचे धुणे बुणे सुद्धा मी धुवून देईन. तर नाही का चालणार? दुसरे काही काम सांगत जा. त्या पेन्शनरी बाईंची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळणपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवापालट करायला ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का? तिच्या मुलाला न्हाऊ खाऊ घालीत जाल का? आई म्हणाली, हो, आनंदाने करीन. मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्री घरी आली होती, माहेरी आली होती. मीच तिच्या अंगाला लावीत असे. आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावायला जाऊ लागली. दळणीची वेळ तिने 3ऱ्या प्रहरी ठेवली होती. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी आहे असं आईला वाटे. त्या लहान मुलांना न्हाऊ घालताना तिला सुख होईल. त्या मुलाला पायावर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर तेल घालून तो बाळाची बायको यो 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 असे प्रेमाने ती वात्सल्याने म्हणे. आई न्हाऊ खाऊ घालू लागल्यामुळे त्या मुलाने बाळसे धरले. ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिकट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला. राधाताईंची आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 कशाला, 1 पुरे हो, आई म्हणाली. घ्या हो यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे. तुम्ही मनापासून काम करता, त्यांची किंमत काय करायची आहे? मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो, असं राधाबाई म्हणाल्या. आई घरी आली व देवाचे आभार मानित झाली. देवा, माझी लाज सारी तुला, असं ती म्हणाली. 2 रुपयातून तिने थोडे तेल, थोडे तूप आणले व 1 नारळ आणला. थोड्या करंज्या व 4 अनरसे तिने केले. दिवाळीच्या 4 दिवसात माहेर 2 दिवल्या लावल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळले. 4 आणि पुरुषोत्तमाने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमला 1 पिटूकणकळी करून दिली व त्रिशूळे पाडून दिली. त्रिशूळ पिटूकणळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिशूळे संपली तर पारिंग्याचा पाया घालून वाजवली. निराळ्या फटाक्यांची त्याने हट्ट धरला नाही. परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार? तिला ताप येईल, थोडा दमही लागेल. तरी गाडे ढकलता येत होते तोपर्यंत ती ढकलत होती. तुळशीचे लग्न आले. पुरुषोत्तमने घोरीवड्यातून आवळे चिंच आणल्या होत्या. झेंडू आणले. तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळद कुंकू वाहताना आई म्हणाली, तुळसादेवी, माझी अब्रू आहे. तोच माझे डोळे मिटवून अब्रूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा.